स्वप्नाजवळमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी हा चरण नाही पाहिला तर काय पाहिला तर ही होती भर दुपार आणि आम्ही निघालो होतो मार्केटला. काही शॉपिंग करायची होती माझी नाही, ॲक्च्युली रोहित बाबा धीरेसाठी काहीतरी घ्यायचं होतं, कपड्यांची शॉपिंग त्यांना करायची होती. त्यामुळे मग आम्ही झालं तयार आणि निघालो. विरू पण झाला खुश आणि मग ह्या बिल्डिंग्स बघत अशा रस्त्यांवरून चलत नाही, गाडीमध्ये बसून आम्ही पोहोचलो एका ठिकाणी. तर हे ठिकाण होतं बघा, हे होतं जय हिंद. सो इथे बाबांना पण कुर्ता वगैरे बघायचा होता, रोहितने बघायचा. तो आम्ही एंट्री केली आणि एंट्री करताच विरूला लागली भूक. विरू करायला मम्मा, मग मी बाहेर निघते वेळेस नेहमी विरूसाठी टिफिन ठेवत असते. मग विरूची फेवरेट साबुदाण्याची खिचडी आणली होती मी आणि मस्त इकडे बघा बाबांचं ट्रायल चालू होतं, तोपर्यंत विरून त्याची खिचडी खाल्ली आणि मग गेला रोहित काकासोबत खेळायला. असं त्या शोरूममध्ये असा फिरत होता, इकडे फिरत नाही पळत सुटत होता. मग धीरेने मला आवाज दिला आणि शर्टसाठी आम्ही परत बघत बसलो. तोपर्यंत विरू बघा तिसरीकडे पळत होता. म्हणजे अक्षरशः मला असं वाटायचं मी कपडे बघण्यापेक्षा ना विरूला बघण्यासाठी चालले काय की तुरु 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 लुटलू असं पळत होतं ना. आम्ही त्याच्या मागे पळत होतो आणि त्याला पकडत होतं. मग मी नंतर एंडला माझ्याकडे एक खेळणी असते, एंडला ती काढायची असते, ती म्हणजे विरूची कार. मग विरूला कार दिली, मग बुर्रा करत बसला विरू खेळत. मग त्यानंतर परत आणखीन असले भारी भारी कलेक्शन होते ना. धीरेजला म्हटलं आपण परत एकदा करायचं का लग्न. धीरेज म्हणले नाही नको, परत नको, जाऊ द्या. मग विरूला म्हटलं जाऊ द्या आपण आपले फोटोज वगैरे काढूयात. मग नंतर रोहितचा टर्न आला. मग रोहितसाठी आम्ही शर्ट जॅकेट वगैरे बघितलं आणि मग त्यानंतर बाबांसाठी स्वेटर बघायचं होतं. आणि तेवढ्यात मला हे डब्यामध्ये बघा दिसलं आणि मला आज समजलं की हे आमच्या घरी एक असा डब्बा आहे आणि असं वाटतं की बरोबर आहे असा शेड धीरेजने घेतलेला असणार. पण मला हे कळत नव्हतं की डब्यांमध्ये शेड, बरण्यांमध्ये शेड काय ठेवले असतील काय. मग ते जाऊ दे ठीक आहे. सो रोहितना जसं पाहिजे तसं भेटलं नाही. मग आम्ही परत दुसऱ्या शॉपमध्ये आलो. मग रस्त्यांवरती असा फिरत होतो आम्ही असे शॉप बघत. मग परत पुढे आल्यानंतर काही मोठेसे असे शोरूम होते, तिथं पण चेक केलं पण रोहितना काही भेटलं नाही. सो फायनली निघालो आम्ही घराकडे आणि विरू गाडीमध्येच थकला, पळून थकला होता. त्यामुळे मग आईंच्या मांडीवर असा विरू झोपला आणि आम्ही आलो मग आमच्या घरी. सो असा झाला आजचा आमचा दुपारचा टूर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.